नमस्कार, मी अमोल जोशी. पासवर्ड श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. अर्थविषयक चर्चा आपण या कार्यक्रमामध्ये करत असतो. शेअर मार्केट, ट्रेडिंग, गुंतवणूक अशा विविध मुद्द्यांवर आपण या कार्यक्रमामध्ये चर्चा करत असतो. श्रीमंत होण्याचा पासवर्ड जाणून घेत असतो. आज आपण पासवर्ड श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमामध्ये आर्थिक प्रगतीसाठी डॉलर ताब्यात ठेवण्याची गरज या संदर्भात चर्चा करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ज्ञ शशांक रावले. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपण रावले यांचं स्वागत करूया. रावलेजी, स्वागत तुमचं स्टुडिओमध्ये. रावले यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाली तर शशांक रावले हे एसआर कन्सल्टन्सीचे डायरेक्टर आहेत. शेअर ट्रेडिंग, गुंतवणूक आणि सल्लागार म्हणून ते कार्यरत आहेत. चला तर मग आपण जाणून घेऊया शशांक रावले यांच्याकडून. शशांकजी, डॉलरची सातत्याने हालचाल होत असते. डॉलरच्या किमतीमध्ये फरक पडताना आम्हाला पाहायला मिळतो. तर सतत कुठल्या कुठल्या गोष्टींचा डॉलरवर परिणाम होत असतो? कशामुळे डॉलरच्या किमती बदलत असतात? पहिली सर्वात मोठी इम्पॉर्टंट गोष्ट आहे ते म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट. देशातले जे इम्पोर्ट एक्सपोर्ट आहे त्यामुळे डॉलरची हालचाल होत असते. स्पेशली जर आपण जास्ती इम्पोर्ट्स केले, जर आपण जास्ती इम्पोर्ट्स करत असू तर आपल्याला डॉलर जास्ती द्यावे लागतील. राईट. आता असं म्हटलं, आता एखाद्या गोष्टी जी किंमत आहे ती त्याच्या डिमांड अँड सप्लायवर डिपेंडेंट असते. जर समजा उदाहरण घ्या, डॉलरचा डिमांड वाढला, ओके, तर त्याचा रेट वाढेल. जर डॉलरचा सप्लाय वाढला आणि रुपीचा डिमांड वाढला, त्याचा डॉलरचा भाव हा कमी होईल. राईट. सो इन द सेम वे जेव्हा आपण बाहेरच्या देशांना काहीतरी मागवतो, ओके, इम्पोर्ट करतो, त्यावेळी डॉलरचा रेट हा जास्ती वाढतो. कारण आपण डिमांड करणार, डॉलर्स आपल्याला लागणार की आपल्याला डॉलर्सनी पेमेंट करावं लागणार त्यांना म्हणून. ओके. आणि ज्यावेळी आपण जास्ती एक्सपोर्ट्स करतो त्यावेळी डॉलरचा भाव हा कमी होतो. हे पहिलं कारण. त्याच्यानंतर मग जास्ती नोटा प्रिंट. आता पूर्वी गोल्ड स्टँडर्ड होतं, जे आता नाहीये. तर 31 नोटा प्रिंटिंग झाल्या. आता असं म्हटलं आता की भारत सर अनेकदा आपले बॉन्ड्स डिक्लेअर करते, तर ते थोडा नोटा 31 प्रिंट करून गव्हर्नमेंट बॉन्ड्स डिक्लेअर करते वेगळ्या प्रोजेक्टसाठी. त्यावेळी जास्तीचं मनी सर्क्युलेट झाला मार्केटमध्ये, तर त्यावेळी रुपीचा भाव कमी होतो. रुपीचे अपोजिट आहे ते म्हणजे डॉलर, आणि तर डॉलरचा भाव त्यामुळे वाढतो. हे दुसरं कारण. त्यानंतर तिसरं जे कारण आहे ते म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट ते म्हणजे शेअर बाजाराची उलाढाल. म्हणजे आता आपल्या देशामध्ये जवळपास 70-75% हे फॉरेन इन्व्हेस्टर्स आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्स म्हणजे FIS, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, जे बाहेरच्या देशात येऊन आपल्या भारतामध्ये पैसे हे गुंतवतात. आता ज्यावेळी ते शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवतात त्यावेळी ती लोक डायरेक्टली येऊन डॉलर्स गुंतवू शकत नाही. त्यांना ते डॉलर्स रुपीजमध्ये कन्वर्ट करावे लागतात. ओके. आणि म्हणून मग ते जास्ती डॉलर्स आपल्याकडे देणार, त्या बदल्यात ते रुपीज डिमांड करणार. वाढला डॉलरचा सप्लाय, वाढला रुपीचा डिमांड, तर त्यामुळे जर जास्ती फॉरेन इन्व्हेस्टर्स आले तर तो डॉलर कंट्रोलमध्ये राहतो, डॉलर थोडा खाली येतो. त्यानंतर जे तिसरं रिझन आहे ते म्हणजे मेजर ऑइल इम्पोर्ट्स आणि गोल्ड इम्पोर्ट्स. आपला जो देश आहे, भारत देश आहे, तो 80% क्रूड ऑइल बाहेरच्या देशातनं इम्पोर्ट करतो. क्रूड ऑइल म्हणजे काय? क्रूड ऑइल म्हणजे कच्चं तेल. इट्स अ रॉ मटेरियल फॉर डिझेल, पेट्रोल, केरोसिन, पेट्रोलियम जेली पासून तुम्ही प्लास्टिक पासून प्रत्येक पेट्रोलियम प्रोडक्ट हा क्रूड ऑइल पासून बनला जातो. तर हे आपण इम्पोर्ट करतो. 80% क्रूड ऑइल आपण इम्पोर्ट करतो. त्याचे पेमेंट्स आपल्याला डॉलर्समध्ये करावे लागतात. त्यावरती आपण कंट्रोल ठेवला पाहिजे. इव्हन गोल्ड, आपण भरपूर जास्ती गोल्ड बाहेरच्या देशातून इम्पोर्ट करतो, त्यामुळे देखील डॉलर जास्ती वाढतो, जास्ती आपण इम्पोर्ट्स गोल्डचे केले तर. त्यानंतर जे आहे लास्टली ती म्हणजे RBI इंटरफेरन्स. आपलं जे हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे ते देखील ह्याच्यामध्ये इंटरफेअर करतं. जर डॉलर 2 रुपयांनी वर किंवा 2 रुपयांनी खाली गेला एका दिवसामध्ये, तर RBI स्वतः इंटरफेअर करतं आणि त्याला कंट्रोल करायचा प्रयत्न हे करतं, कारण हे फार गरजेचं आहे. ओके. तर हे 5-6 रिझन त्यामुळे डॉलर हलतं. बिलकुल. त्याच्यामध्ये इम्पोर्ट एक्सपोर्टचं तुम्ही सांगितलं, त्याचबरोबर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आहेत आणि आयात निर्यात या 2-3 प्रमुख घटक त्याचे कारणीभूत आहेत. यातला शेवटचा जो मुद्दा तुम्ही सांगितलात की RBIचा, तर RBI हे डॉलरला कंट्रोल करण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतं. तर असा प्रयत्न का केला जातो RBI कडून? अनेकदा आपल्याला असं वाटतं की बाबा डॉलर कंट्रोलमध्ये असेल, डॉलर कमी असेल, ओके, तर आपल्या देशाचा फायदा आहे. हे अनेकांना माहिती असतं बाबा डॉलर वाढला तर महागाई वाढते देशामध्ये, कारण इम्पोर्ट्स महाग होतात. त्याच्यामध्ये जे मेजर कारण आहे ते म्हणजे ऑइल. जर ऑइल महाग झालं तर डिझेल महाग होईल, डिझेल पेट्रोल महाग झालं तर ट्रान्सपोर्टेशन महाग होईल, ट्रान्सपोर्टेशन महाग झालं तर तुमच्या घरी आणि प्रत्येक वस्तू ही महाग होते. त्यामुळे हे तर गरजेचं की बाबा डॉलर हा कमी राहायला पाहिजे, तरच आपल्या देशाची प्रगती ही निगडीत आहे. पण अजून एक गोष्ट लक्षात घ्या की बाबा डॉलर जरी कमी झाला जास्ती तरी देखील प्रॉब्लेम आहे. जर डॉलर जास्ती कमी झाला तर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपण इराक, इराण ह्या सगळ्या कंट्रीज म्हणून आपण ऑइल इम्पोर्ट्स करतो. राईट. जर डॉलरचा भाव कमी झाला तर
इव्हन ऑइलचा भाव देखील कमी होईल. ऑइलचा भाव कमी झाला तर जे ह्या ज्या देशांकडनं आपण जे इम्पोर्ट्स घेतो त्यांचं रेव्हेन्यू कमी होईल. एक गोष्ट लक्षात, ती लोक देखील आपल्या भारतामध्ये FIIs म्हणून काम करतात. ती लोक पण आपल्या देशामध्ये गुंतवणूक हे करतात. त्यांची गुंतवणूक आपल्या भारतामध्ये कमी होऊ शकते. हा देखील एक असा रिलेशन आहे. असे अनेक रिलेशन असतात की बाबा त्यामुळे आरबीआयला डॉलरला कंट्रोल करणं फार गरजेचं असतं. जर 2 रुपयापेक्षा जास्ती जर एका दिवसात डॉलर वर गेला किंवा 2 रुपयापेक्षा जास्ती जर एका दिवसात डॉलर कमी आला तर आरबीआय स्वतः इंटरफेअर करतं आणि त्याला कंट्रोल करायचा प्रयत्न करतात. ती लोक मग काय करतील आरबीआय? तर पहिली गोष्ट, ती लोक मे बी समजा जर डॉलरचा भाव जास्ती वाढला तर ती लोक स्वतःच्याकडे असलेले डॉलर्स ते विकतील. किंवा जर डॉलरचा भाव जास्ती कमी झाला, जसं आता समजा इलेक्शन किंवा कुठल्याही मोठे घडामोडी असेल त्यावेळी शेअर बाजार मोठी उसळी मारतात आणि त्यामुळे डॉलर हे खाली पडतं. का? कारण फॉरेन इन्व्हेस्टरचा भरपूर मोठा पैसा देशामध्ये येतो आणि तो पैसा आल्यामुळे, जसं आपण आधी बोललो, त्यामुळे डॉलरचा भाव हा पडतो. तर डॉलरचा भाव जर पडला तर मग तरी देखील तो प्रॉब्लेम आहे. म्हणून मग आरबीआय करते माहिती आहे, आता आरबीआयला हे माहिती असतं की बाबा 80% क्रूड ऑइल आपण इम्पोर्ट करतो. तर ज्या ऑइल कंपनीज आहेत त्यांना सगळ्यांना आरबीआय इन्स्ट्रक्शन देते की बाबा तुम्ही आता डॉलर्स बाय करा, कारण त्यांना इम्पोर्ट करा डॉलर्सची गरज असते रे. तर त्यांना त्यावेळी मग डॉलर्स बाय करायला सांगते आरबीआय आणि मग अशा रीतीने आरबीआय त्या डॉलर्सला कंट्रोल करायचा प्रयत्न करते. त्यामुळेच देश चांगल्या रीतीने चालू शकतं. अजून एक गोष्ट लक्षात आहे, इकॉनॉमी जी आपली आहे इट्स अ बॅलन्सिंग ऍक्ट. कुठली गोष्ट इकॉनॉमीतली कुठली गोष्ट असते जी आपले आरबीआय किंवा आपले गव्हर्नमेंट किंवा आपले फायनान्स मिनिस्टर जी करायचा प्रयत्न करतात, इट्स ऑल बॅलन्सिंग आहे. ते बॅलन्स करायचा आपल्याला प्रयत्न करावा लागतो. कुठली गोष्ट अचानक वाढली आहे, कुठली गोष्ट अचानक खाली आहे, मग ते शेअर बाजार असो नाही तर डॉलर्स असो नाही तर काही असो, तर त्याचा देशावर चांगला व वाईट दोन्ही परिणाम होतात. तर ते कंट्रोल करणं फार गरजेचं आहे. बिलकुल. व्यावसायिक कारणांमध्ये सुद्धा डॉलरचा उपयोग केला जातो आणि वेगवेगळ्या व्यवसायांचा डॉलरशी जवळचा किंवा दूरचा कुठल्या ना कुठल्या प्रकारचा संबंध असतो, विशेषतः मोठ्या उद्योगांचा. तर असे नेमके कुठले कुठले व्यावसायिक कारण आहेत की ज्याच्यामध्ये डॉलरचा संबंध येतो? पहिलं कारण म्हणजे बाबा जर आपण बघायला गेलो तर जसं मी म्हटलं, इम्पोर्ट एक्सपोर्ट कंपनीजना डॉलरचा फार उपयोग होतो. ओके, ज्या इम्पोर्ट एक्सपोर्ट कंपन्या त्यांना डॉलर हा फार लागतो, त्यामुळे त्यांचं एक वेगळं अकाउंट असतं ज्यामध्ये ते डॉलर्स आपले मेंटेन करत असतात. सेकंडली, जसं आधी आपण बोललो ऑइल कंपन्यांना डॉलर भरपूर लागतो, तर त्या हिशोबाने जसं मी आताही म्हटलं की बाबा गव्हर्नमेंट त्यांना इन्स्ट्रक्शन देते जेव्हा जेव्हा डॉलर खरेदी करायची असतील. तर हे मेजर जे आहेत, बाकी पण आहेत, गोल्ड आहे, अनेक कंपन्या आहेत, जसं IT कंपन्या, अनेकांना डॉलर्सची गरज असते. पण माझ्या हिशोबाने हे मेजर आहे ज्यांना डॉलर जास्ती लागतो. बिलकुल. बऱ्याचदा आपल्याला अशी टीका होताना दिसते की भारत देश डॉलरला नियंत्रित करू शकत नाही किंवा अनेक गोष्टी, काही गोष्टी या हातात असतात, जसं आरबीआय काही उपाययोजना करते, मात्र काही गोष्टी या हाताबाहेर असतात. तर याविषयी आपण काय सांगाल की भारत देश हा डॉलरला नियंत्रित, पूर्णपणे 100% नियंत्रित का करू शकत नाही? पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, आपला जो देश आहे हा डेव्हलपिंग देश आहे. आपला भारत डेव्हलपिंग कंट्री आहे, डेव्हलप्ड नाहीये. तर एक जमाना होता ज्यावेळी रुपीची व्हॅल्यू डॉलरपेक्षा जास्ती होती. त्यानंतर रुपीची व्हॅल्यू कमी कमी होत गेली. आज जर आपण गेलो 67-68 रुपये आपल्याला द्यावे लागतात एका डॉलर मागे, आणि हेच आपलं सर्वात मोठं नुकसान आहे. प्रॉब्लेम असा होतो की आपण जेव्हा इम्पोर्ट करतो, गुड्स जेव्हा आपण इम्पोर्ट करतो त्यावेळी आपल्याला डॉलर्समध्ये हे पेमेंट करावं लागतं. पण आपण जेव्हा भरपूर जास्ती गुड्स जेव्हा एक्सपोर्ट करू त्या बदल्यात आपल्याला थोडेफार इम्पोर्ट्स येतात. आणि कारण डॉलर्सची किंमत जास्ती आहे, रुपयाची किंमत कमी आहे, त्यामुळे आपण जास्ती गुड्स एक्सपोर्ट केले तर आपल्याला त्यामध्ये थोडे गुड्स हे येतात. हे एक मोठा प्रॉब्लेम आहे. आणि दुसरा प्रॉब्लेम म्हणजे आपण जास्ती आपले इम्पोर्ट जास्ती आहेत ऍज कम्पेअर टू एक्सपोर्ट. त्यामुळे आपला जो करंट अकाउंट डेफिसिट जो आहे तो जास्ती वाढत आहे. त्यामुळे आपण डॉलर्सला कंट्रोल करू शकत नाही. आणि हे जे मोठे जे डेव्हलप कंट्रीज आहेत ज्यांची करन्सी ऑलरेडी पुढे गेली, त्या कुठे ना कुठे आपल्या देशाचं एक्सप्लॉयटेशन देखील होत आहे. का? कारण आपल्याला जास्ती गुड्स एक्सपोर्ट करावं लागतात. म्हणून मग आपल्या देशाला आणखी स्ट्रगल करावं लागते डॉलरला नियंत्रणामध्ये आणण्यात. हा मोठा प्रॉब्लेम आहे. बिलकुल. मगाशी तुम्ही म्हणालात की जसं फॉरेन इन्व्हेस्टर्स ज्यावेळी शेअर बाजारात येतात त्यावेळी मोठ्या संख्येने डॉलर आपल्याकडे येताना दिसतात आणि त्याच्यामुळे डॉलरचा भाव पडतो किंवा त्यांनी इन्व्हेस्टमेंट काढून घेतली समजा तर डॉलरचा भाव वाढतो. मात्र बऱ्याच वेळा असं दिसतं की शेअर बाजार हा भरपूर वाढलेला आहे, मोठी उसळी शेअर बाजारातली आहे, मात्र तरी सुद्धा डॉलरच्या किमतीमध्ये फारसा फरक पडलेला दिसत नाहीये. असं का होतं आणि कधी होतं? जसं मी म्हटलं, पहिली गोष्ट की जसं म्हटलं की आरबीआय इंटरफेअर करते त्यामध्ये, किंवा आरबीआय स्वतःहून इंटरफेअर करून त्याला कंट्रोल करायचा प्रयत्न करते. एक हे कारण आहे. पण जसं मागच्या इलेक्शनमध्ये देखील झालेलं, जेव्हा मोदी सरकार आली त्यावेळी मार्केटने भरपूर मोठी उसळी मारली, पण डॉलर काही तेवढा कंट्रोलमध्ये आला नाही. जेवढे आम्हाला एक्सपेक्टेशन होते तेवढा तो कंट्रोलमध्ये आला नाही. का? कारण आरबीआयने मध्ये इंटरफेअर केलंय. आणि आणखीन गोष्ट लक्षात घ्या, फक्त शेअर बाजाराने उसळी मारली म्हणून डॉलरवर इम्पॅक्ट होत नाही, तर डॉलरवर इम्पॅक्ट होण्यामागचे अनेक कारणं आहेत ज्यामुळे डॉलरवरती प्रभाव होतो.
जसं की आपले इम्पोर्ट एक्सपोर्ट झालं, त्यानंतर बाकी ग्लोबल ऑइलच्या किमती झाल्या, अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामुळे स्पेशली इम्पोर्ट एक्सपोर्ट्समुळे डॉलरवरती आपल्याला इम्पॅक्ट होताना दिसतो. तर नुसतं शेअर बाजार वर गेलं म्हणून डॉलर खाली पडला पाहिजे असं नाही. पण त्याच्यावरती भरपूर प्रमाणामध्ये फरक पडतो की बाबा आता पण तुम्ही जर बघाल तर शेअर बाजार नवीन उसळी मारायचा प्रयत्न करते. 9,000ची सेन्सिटिव्ह लेवल आहे निफ्टीमध्ये आणि 30,000 हे सेन्सेक्समध्ये लेवल आहे, जी गेले 1.5-2 वर्ष ती त्यांनी लेवल तोडलेली नाही. आम्हाला एक्सपेक्टेशन आहे की पुढच्या काही दिवसामध्ये किंवा महिन्यामध्ये तो थोडासा करेक्शन देईल मार्केट, त्यानंतर तोडलं पाहिजे. जर ते तोडलं तर आपल्याला नवीन एक लेवल दिसेल मार्केट आणि भरपूर चांगला आपल्याला शेअर बाजार वाढताना देखील दिसेल. बिलकुल. तुम्ही आता म्हणालात की आपल्याकडे एक्सपोर्ट कमी आहेत आणि इम्पोर्ट जास्त आहेत. आपण आयात जास्त करतो आणि त्या मानाने निर्यात कमी आहे. याही गोष्टीचा इकॉनॉमीवर आणि विशेषतः डॉलरच्या इक्वेशनवर परिणाम होतो. तर आपल्याला आपली आयात कमी करण्यासाठी आणि आपली जी निर्यात आहे ज्याला एक्सपोर्ट म्हणतो ते वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे? सर्वात मोठी गोष्ट जी ऑलरेडी भारत सरकार करते ते म्हणजे एक्सपोर्ट ड्युटी, इम्पोर्ट ड्युटी वाढवली पाहिजे आणि एक्सपोर्ट ड्युटी कमी केली पाहिजे. ज्याने का लोक कमीत कमी इम्पोर्ट्स करतील. त्यानंतर भारत सरकारने इव्हन आता इलेक्शन आले हे सगळं त्यावेळी आपण ऍडव्हर्टाईज करतो, सगळं करतो, त्याबद्दल आणखीन त्यांनी जर गोष्ट केली की बाबा त्यांनी जर लोकांना अवेअरनेस पसरवलं की बाबा जास्तीत जास्त देशातले जे आपले गुड्स आहेत ते आपण वापरायचा प्रयत्न करू. अनेकांना मिसकन्सेप्शन जसं ऍक्च्युअल हिंदुस्थान युनिलिव्हर लोकांना वाटतं हिंदुस्थानी कंपनी पण हिंदुस्थानी कंपनी नाही, बाहेरच्या देशातली ही कंपनी आहे, हे लोकांना समजून घेतलं पाहिजे. ओके, तर आपल्या देशातले गुड्स देशातले जे कंपन्यांचे गुड्स आहेत ते तुम्ही वापरायचा प्रयत्न करा. तुम्ही फॉरेनचे गुड्स असं आपण पेप्सी, कोक हे जे सगळं हे बाहेरच्या देशातलं आहे, तर ते तुम्ही जास्ती वापरलं तर त्याच्यामुळे आपण आपल्याला जास्तीत जास्त ते इम्पोर्टेड गुड्स वापरावे लागतील आणि डॉलरचा भाव वाढत जाईल आणि आपल्या देशामध्ये महागाई ही वाढत जाईल. तर जास्तीत जास्त देशातले वस्तू आपण वापरायचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर इव्हन आपण आपल्या भारत देशाने हा प्रयत्न केला पाहिजे बाबा स्पेशली आपलं जे देशाचं मेन पोटेन्शियल आहे ऍग्रिकल्चर गुड्स आपण जास्तीत जास्त एक्सपोर्ट केले पाहिजे, ज्याने का आपल्याला बाहेरचा पैसा स्पेशली डॉलर्स आपल्याला आपल्या देशात फॉरेन करन्सी आपल्या देशामध्ये जास्तीत जास्त येईल आणि अशा प्रोडक्टची निर्मिती केली पाहिजे जी बाबा जे बाहेरच्या देशांची गरज आहे त्याच्यावरती आपण जास्ती फोकस केला पाहिजे. आणि जसं मी म्हटलं की बाबा बाहेरच्या देशांच्या गुड्सना जास्ती प्रमोट न करता आपल्या देशातले तुम्हाला एक गोष्ट सांगतो, अशा अनेक छान छान कंपन्या आहेत जे भरपूर जेन्युइन प्रोडक्ट्स बनवतात पण लोक फक्त ते ऍडव्हर्टायझिंग फक्त बाहेरच्या कंपन्या भरपूर मोठी ऍडव्हर्टायझिंग करतात आणि ते आपल्याला केमिकल प्रोडक्ट्स हे आपल्याला म्हणा ना वापरायला देतात. तर त्यामुळे त्याचा वापर आपण कमी केला पाहिजे आणि भारतीय स्वदेशी गुड्स आपण वापरल्या पाहिजे. बिलकुल. हे सगळं आता देश पातळीवरच आपण बोललो किंवा डॉलरचा आणि आपल्या इकॉनॉमीचा देशाच्या इकॉनॉमीचा संबंध, पण वैयक्तिक पातळीवर ज्यावेळी तुम्ही गुंतवणूक करत असता त्यावेळी आपल्याला काय करायला पाहिजे याविषयी सुद्धा आपण बोलणार आहोत. करन्सी मार्केटमध्ये नेमकी गुंतवणूक कशी करायची आणि आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी करन्सी मार्केटमध्ये कशा प्रकारे आपली स्ट्रॅटेजी असायला हवी यासह अजून काही मुद्द्यांवर आपण बोलणार आहोत शशांक रावले यांच्यासह. एका ब्रेक नंतर पाहत रहा पासवर्ड श्रीमंतीचा. आर्थिक प्रगतीसाठी डॉलर का गरजेचा आहे, डॉलर ताब्यात ठेवणं का गरजेचं आहे या विषयावर आपण बोलतो आहोत पासवर्ड श्रीमंतीचा या कार्यक्रमामध्ये आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत शशांक रावले. शशांकजी, एखादा सर्वसामान्य बिझनेसमन असेल किंवा एक देश म्हणून इकॉनॉमी असेल, अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर डॉलर नियंत्रित ठेवणं किंवा डॉलरच्या किमती नियंत्रित ठेवणं हे आवश्यक आहे. तर असे कुठले कुठले घटक आहेत की ज्याच्यासाठी डॉलरच्या किमती नियंत्रणात ठेवणं आपल्याला अत्यावश्यक ठरतं? एक गोष्ट लक्षात घ्या, ठीक आहे आपण बोलतो शेअर बाजार वाढत आहे त्यामुळे देशाची प्रगती दिसते. आम्ही जसं म्हणतो सेन्सेक्स निफ्टी हा देशाचा रिपोर्ट कार्ड आहे. सेन्सेक्स निफ्टी चांगला परफॉर्म करते ह्याचा अर्थ आपला देश चांगला प्रगती होते, हे सगळं मान्य आहे. पण आणखीन एक गोष्ट अशी आहे ती म्हणजे बाबा जर आपण नियंत्रित ठेवू शकतो म्हणजे ह्याचा अर्थ खरोखर आपला देश चांगला देश आपला प्रगती करतोय. डॉलरवर आपण कंट्रोल करतोय ह्याचा अर्थ आपण बाकी देशांवर स्पेशली आपण अमेरिकेच्या ह्याच्यावर आपण कंट्रोल करायचा प्रयत्न करतो, आपला देश चांगला प्रगती करतोय हे त्याचं एक पावती आहे, इंडिकेटर आहे, राईट. तर हे करणं फार गरजेचं आहे. आणि जसं मी म्हटलं बाबा डॉलर महाग झाला तर आपल्याकडे महागाईही वाढेल, तर महागाई वाढली तर देशाची प्रगती ही तशी पण थांबू शकते. ओके, आणि त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की बाबा डॉलर्सला कंट्रोल करणं फार गरजेचं आहे. त्यामुळे आपलं कळतं की बाबा हा ऍक्च्युअलमध्ये खरोखर किती देश प्रगती करते आहे. बिलकुल. डॉलरच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि रुपयाची जे मूल्य आहे ते वाढवण्यासाठी कुठल्या कुठल्या प्रकारच्या गुंतवणुकीवर भर द्यायला हवा असं तुम्हाला वाटतं? एक वैयक्तिकरित्या असो, समजा आता आम्ही जर शेअर बाजाराचं काम करतो तर आम्ही
इव्हन आमच्या लोकांना बोलतो वैयक्तिकरित्या जर तुम्ही गुंतवणूक करसाल किंवा एका देशाच्या पातळीवर जर देश गुंतवणूक करते किंवा देशा जे आपली जी गव्हर्नमेंट आहे ज्यांनी फोकस केला पाहिजे कुठल्या वेळेला सेक्टर्सवरती त्याच्या ग्रोथवरती, त्यामध्ये पहिलं जे सेक्टर आहे दॅट इज आयटी सेक्टर, दॅट इज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तर त्याच्यावरती जर आपण जास्ती गुंतवणूक केली, त्यावर जर जास्ती भर दिला, आज आयटीवर पूर्ण जग आहे, राईट, फ्युचर हे पूर्ण आयटीचं आहे, तर त्याच्यावर आपण जास्ती भर दिला. आता जसं बोलायला गेलं तर आपला जो देश आहे आपला भरपूर जास्ती जो आयटीचा बिझनेस तो बाहेरच्या देशातून येतो. जर त्याचा आपण जास्ती बिझनेस आणला तर आपल्याला बाहेरचा पैसा म्हणजे आपल्याला फॉरेन करन्सी जास्तीत जास्त मिळेल, तर आपण त्यावरती जास्ती फोकस केला पाहिजे. वन सेकंडली इव्हन जसं मी आधी म्हटलं की ऍग्रिकल्चर गुड्सवरती देखील आपण जास्तीत जास्त फोकस केला पाहिजे की आपण जास्तीत जास्त एक्सपोर्ट करू ऍग्रिकल्चर गुड्सचा. त्यानंतर मग अशा कुठल्याही गोष्टी ज्या बाहेरच्या देशाची गरज आहे, ओके, ज्या आपण एक्सपोर्ट करून आपण जास्तीत जास्त आपण बाहेरचा पैसा आपण मिळवू शकतो. आणि इव्हन गव्हर्नमेंटने अशी मोहीम चालवली पाहिजे की आपण जे अनेक लोक एक्सपोर्टचा बिझनेस करायला आहे ते वगैरे ना पुढे येत नाही, तर त्याच्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे. आपण तसे चांगले कोर्सेस डेव्हलप केले पाहिजे, तसे म्हणा की बाबा जास्तीत जास्त लोक ह्या क्षेत्रामध्ये येतील आणि त्याचं योग्य ते ज्ञान लोकांना मिळालं पाहिजे. स्पेशली जसं मी म्हटलं आयटी सेक्टरवरती जास्ती आपण भर दिला पाहिजे. का? कारण आयटी सेक्टर देशाची प्रगतीवर तर म्हणा भरपूर मोठा वाटा आहे, मोठा वाटा आहे त्याचा. वन आणि सेकंडली आयटी सेक्टर हे देशाच्या इकॉनॉमीला एक डिफेन्सिव्ह सेक्टर पण आहे. म्हणजे जर उदाहरण घ्या आपली इकॉनॉमी जर स्लो डाऊन होत असेल किंवा आपलं जर शेअर बाजार जर खाली येत असेल एक्झाम्पल घ्या, तरी पण तुम्हाला आयटी सेक्टरवरती एवढा इम्पॅक्ट दिसणार, उलट आयटी सेक्टर तुम्हाला वर जाताना दिसेल. का? कारण जसं मी म्हटलं त्यांचा बिझनेस बाहेरच्या देशातून येतो आणि त्यांची पेमेंट्स डॉलर्स मिळतात. जर शेअर बाजार खाली आला तर डॉलर स्ट्रॉंग होतो, त्यांची पेमेंट्स डॉलर्समध्ये येत असल्यामुळे त्यांचे उलटे पैसे जास्त येतात त्यांना म्हणून उलटे त्यांचे इन्कम वाढतं. आणि लास्टली समजा शेअर बाजार खाली येते ह्याचा अर्थ काय बाबा, इकॉनॉमी खाली येते ह्याचा अर्थ कंपन्या चांगल्या परफॉर्म करत नाही समजा, ओके, तर मग त्यावेळी कंपन्या करतील बाबा त्यांची जर ग्रोथ वाढवायची आहे, त्यांचं जर परफॉर्मन्स वाढवायचं तर टेक्नॉलॉजीचा कुठला ते वापर करायचा प्रयत्न करतील. आला आयटीला डिमांड, तर ह्याचाच अर्थ जर शेअर बाजार खाली तर आयटीला नक्कीच डिमांड येतो. तर म्हणून त्यामध्ये तुम्ही चांगल्या रीतीने गुंतवणूक करू शकता. आयटी म्हणजे टॉपच्या चांगल्या कंपन्या जसं की इन्फोसिस आहे, टीसीएस, ओके, इन्फोसिस तर भरपूर छान कंपनी आहे, ती लोक रेग्युलरली डिव्हिडंड बोनस डिक्लेअर करत असतात, ओके. आणि नारायण मूर्ती ही जेन्युइन व्यक्ती आहे, प्रत्येकाला त्यांनी ग्रो केलंय, ओके, आणि भरपूर छान कंपनी आहे. त्याच्यानंतर टीसीएस हे भारतातला सर्वात जास्ती मार्केट कॅपिटलायझेशन हे टीसीएस म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचं आहे. तर ह्या अशा कंपन्यांमध्ये तुम्ही गुंतवणुका केल्यात तुम्हाला भरपूर चांगला फायदा होईल. इव्हन आम्ही देखील त्याच्यामध्ये गायडन्स देतो की बाबा कुठल्या कंपन्या तुम्ही गुंतवणुका केल्या पाहिजे जर तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणूक करायची असेल तर. बिलकुल. तुम्ही स्वतः गुंतवणूक तज्ज्ञ आहात, त्याचबरोबर तुम्ही ट्रेडिंग सुद्धा करता, तर याविषयी करन्सी मार्केट विषयी नेमकं ट्रेडिंग सर्वसामान्यांनी कसं करावं याविषयी सुद्धा आपण बोलणार आहोत. मात्र त्यापूर्वी एका ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेक नंतर भेटूया. पाहत रहा पासवर्ड श्रीमंतीचा. पुन्हा स्वागत. पासवर्ड श्रीमंतीचा या आमच्या खास कार्यक्रमामध्ये आपण गप्पा मारतो आहोत आर्थिक प्रगतीसाठी डॉलर ताब्यात ठेवणं का गरजेचं आहे याविषयी, आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत शशांक रावले. शशांकजी, डॉलरविषयी आपण बोलतो आहोत, तर करन्सी मार्केट याविषयी आणि त्याचबरोबर शेअर मार्केटमधल्या इतर गुंतवणुकीच्या संधी याविषयी आपण काय सांगाल? करन्सी मार्केट, जसं मी आता आपण डॉलरचा विषय चाललाय, तर आम्ही करन्सी मार्केटमध्ये ट्रेडिंग कसं करायचं, मग मी स्वतःचं करिअर देखील करन्सी मार्केटमध्ये ट्रेडिंग करूनच केलं आणि त्यानंतर मी मार्केटमध्ये भरपूर चांगल्याने काम करायला लागलो. तर करन्सी आणि इतर ठिकाणी म्हणजे तुम्ही करन्सी ट्रेडिंग करून किंवा इक्विटी मार्केट शेअर बाजार ट्रेडिंग करून तुम्ही योग्यरित्या कशी चांगल्या तरी पैसे कमवू शकता. रोज जर तुम्ही ट्रेडिंग केलं तर लाखामागे 3-4 हजार किंवा 10-20 हजार मागे 700-800 रुपये तुम्ही सहजरित्या कसं कमवू शकतो याबद्दल आम्ही तुम्हाला योग्य ज्ञान देत असतो. त्या रिलेटेड आमच्या कार्यशाळा देखील चालतात. आणि इव्हन ट्रेडिंगच नाही तर इव्हन गुंतवणूक करायला, मग ते नुसतं शेअर बाजार इतर ठिकाणी तुम्ही कुठे कुठे गुंतवणूक करून कसे पैसे कमवू शकता याबद्दल देखील आम्ही तुम्हाला योग्य हे मार्गदर्शन देतो, ओके. आणि ह्या रिलेटेड आमच्या कार्यशाळा होत असतात. ह्यामध्ये कुठल्याही वयाची अट नाही आणि कोणीही येऊ शकतं आणि कुठल्याही व्यवसायातले कुठलीही व्यक्ती येऊ शकतं. एक नोकरी करणारी व्यवसाय असो, कोणी गृहिणी असो, कॉलेज स्टुडंट असो, त्यात एक वयोवृद्ध व्यक्ती असो, कोणी या सेशनमध्ये येऊ शकतो आणि अटेंड करू शकतं. अच्छा, तुम्ही कशा प्रकारचं मार्गदर्शन त्या ठिकाणी करता आणि कशा प्रकारे गुंतवणुकीसाठी लोकांना तुम्ही मदत करता? पहिली गोष्ट आमचे ही जे मोफत कार्यशाळा असतात त्यामध्ये पहिली गोष्ट की आपण कुठे कुठे चुका करतो. लोक भरपूर बेसिक चुका करतात. जसं आता
एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं आपण गुंतवणूक करताना अनेक लोक एफडीज करून बसतात. खरंय. एफडीज करताना लोक हा नाही विचार बाबा हे महागाई किती वाढते, महागाईपेक्षा आपल्याला कितीतरी कमी एफडीज मध्ये रिटर्न्स मिळतात. खरंय. हे छोटंसं उदाहरण होतं. अशा अनेक गोष्टी आहेत जिकडे आपण गुंतवणूक करताना चुका करून बसतो. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आपण किती पैसे कमवा, किती मोठे व्हा, पण तुम्ही जर योग्यरित्या गुंतवणूक किंवा योग्यरित्या पैशाला चालना दिली नाही तर तुम्ही कमवलेल्या पैशाला चुकूनचा वाढ देऊ शकत नाही. बिलकुल. तर हे आम्ही करायचा प्रयत्न करतो आणि इव्हन ट्रेडिंगचा देखील आम्ही यकीन देतो. बिलकुल. यासाठी तुम्ही आता कार्यशाळा सुद्धा आयोजित करत असता, तर यावेळी आता कुठे कुठे तुमच्या कार्यशाळा असणार? आता आमच्या मुंबईमध्ये दादर आणि ठाणे या ठिकाणी आणि बाकी पुणा, नाशिक आणि कोल्हापूरमध्ये देखील आमच्या कार्यशाळा आहेत, ज्याचे इन्फॉर्मेशन तुम्हाला स्क्रीनवरती तर येतच असेल. आणि बाकी तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे तुम्ही आमच्या दिलेल्या स्क्रीनच्या नंबर फक्त एक छोटासा मिस कॉल द्या, तुम्हाला पूर्ण माहिती आमच्याकडे 1 ते 2 दिवसात तुम्हाला सगळ्या वेन्यूजचे SMS येतील, ज्या वेन्यूमध्ये तुम्हाला यायचं, जे सेमिनार तुम्ही अटेंड करू शकता. आणि हे सगळ्या कार्यशाळा मोफत आहेत, कुठल्याही रजिस्ट्रेशनची गरज नाहीये, फ्री आहे. तुम्ही डायरेक्टली त्या सेशनला तुम्ही येऊ शकता. बिलकुल. स्क्रीनवर सध्या आपल्याला जे नंबर दिसत आहेत त्या नंबरवर तुम्ही मिस कॉल द्या, तुम्हाला त्यावर संपर्क साधला जाईल. आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये या कार्यशाळांचं आयोजन केलेलं आहे, मोफत अशा प्रकारच्या या कार्यशाळा आहेत. त्यामुळे या कार्यशाळांचा जरूर लाभ घ्या आणि आपल्या गुंतवणुकीच्या ज्या संधी आहेत त्या वाढवण्यासाठी, वृद्धिंगत करण्यासाठी शशांक रावले यांच्या कार्यशाळेची आपण नक्कीच मदत घेऊ शकता. शशांकजी, धन्यवाद, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या प्रेक्षकांना हे मार्गदर्शन केलं त्याबद्दल. धन्यवाद. थँक्स. पासवर्ड श्रीमंतीचा या कार्यक्रमामध्ये आज आम्ही इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.